ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद सद्गुरू वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांना माझा साष्टांग दंडवत। नमोस्तुते ऋषिगणसिद्ध सेविते, नमोस्तुते शंकर देह निसृते, नमोस्तुते धर्मभृतां वरप्रदे, नमोस्तुते समपवित्र पावने। नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर। आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत। आपण रथसप्तमीला भेटलो होतो, नर्मदा जयंतीच्या दिवशीच भेटलो होतो आणि त्यानंतर पुन्हा एकदा आज आपण एकमेकांना भेटतो। मैयाच्या लीला गाण्यासाठी आपण इथे जमलो आहोत आणि मैया आपल्यामध्ये आहेच। सर्वांच्या हृदयी मैया वसते, सर्वांचं मैयावर अतिशय निरातिशय प्रेम आहे। त्यामुळे भक्तांच्या हृदयात वसणारी ती मैया तुम्हा सर्वांच्या ठिकाणी आहे। तुम्हा सर्वांच्या हृदयस्थ असलेल्या त्या मैयाला माझा साष्टांग दंडवत। हे श्री नर्मदे देवी, सर्व ऋषी आणि मुनी तुझी सेवा करतात। भगवान शंकरांच्या देहापासून निर्माण झालेल्या तुला नमस्कार असो। तू धर्मात्म्यांना वरप्रदान करणारी आहेस। तुझ्या पदकमली आमचे वारंवार प्रणाम असोत, नमस्कार असो, वंदन असो। सज्जनो, परिक्रमा प्रेमी बंधूंनो आणि भगिनींनो, आपल्याला अमूल्य असा नरदेह प्राप्त झाला आहे आणि त्याचं योग्य चीज करून घेणं हे आपल्या हातात आहे। जीवन जगताना सगळी धडपड जी असते ती सुखासाठी असते, पण ती धडपड करताना प्रेयस काय आणि श्रेयस काय हे आपल्या कदाचित लक्षात येत नाही आणि तो विचार करणं हे जास्त महत्त्वाचं असतं। सुख म्हणजे नक्की काय असतं, काय पुण्य केलं की ते घर बसल्या मिळतं, असं आपल्याला सगळ्यांना वाटतं की घरी बसून आपल्याला सुख प्राप्त झालं पाहिजे। पण आपलं हे जे जीवन आहे, जो नरदेह आपल्याला मिळालेला आहे, त्या जीवनामध्ये सुख दुःख हे जोडीने चालतात। सुख आलं की काही काळ बरं वाटतं, पण सुखाच्या मागून दुःखही येतंच आणि त्याच्यात जर आपण स्थिर राहिलो तर दुःखाच्या मागून सुखही आपल्याला प्राप्त होतं। आपण जे सुख शोधतो आहोत ते सुख म्हणजे अशाश्वत गोष्टीपासून प्राप्त झालेली जी गोष्ट आहे त्याला आपण सुख असं म्हणतो। आणि आपली जी इच्छा असते, जी वासना असते, जो संकल्प असतो ते मिळालं की आपल्याला वाटतं अरे वा, मला सुख मिळालं। आणि ते मिळालं नाही की आपल्याला वाटतं अरे अरे, आपल्यावर काही मैयाने कृपा केली नाही, आपल्याला हे मिळालं नाही की लगेच आपल्याला दुःखही वाटतं। त्यामुळे सुखाचा आणि दुःखाचा हा न संपणारा खेळ आहे। पण या सुखापेक्षा आणि दुःखापेक्षा सुद्धा सगळ्यात मोठं काय असेल तर समाधान, संतुष्टता ही अतिशय महत्त्वाची असते। आणि समाधान हे जे मिळतं ते शाश्वत गोष्टींपासून मिळतं। त्यामुळे भागवतात म्हटलेलं आहे, नवविधा भक्ती सांगितलेली आहे भागवतामध्ये, ती अशी आहे, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यमात्मनिवेदनम। हे नवविधा भक्तीचे प्रकार आहेत। वास्तविक पाहता हे नवविधा भक्तीचे प्रकार नाहीत, तर भक्तीचे निरनिराळे आविष्कार आहेत आणि हेच आपल्याला शाश्वत सुखाकडे घेऊन जातात।
ह्याच नवविधांनी, नवप्रकारांनी, नव आविष्कारांनी आपण शाश्वत सुखाशी जोडले जातो. ह्या शाश्वत सुखालाच अध्यात्मात वस्तू असं म्हणतात. कानडीत एक पद आहे, स्वस्थ मन माडी वस्तू इद नोडी. स्वस्थ मन जर मिळायचं असेल तर ती वस्तू तुम्ही शोधा किंवा त्या वस्तूकडे तुम्ही जा. तर ती वस्तू म्हणजे ते भगवत तत्व, ते सच्चित आनंद स्वरूप असलेलं शाश्वत तत्व, त्याच्याकडे आपल्याला जायला पाहिजे. आणि ते शाश्वत तत्व म्हणजे नर्मदा मैया. नर्मदा मैया ही शाश्वत आहे असं स्कंदपुराणात सांगितलेलं आहे. प्रलय आला तरी सुद्धा जिचा नाश होत नाही अशी एकच एक नदी म्हणजे नर्मदा नदी. तिच्या लीला श्रवण करण्यासाठी तुम्ही सगळे श्रोते आणि तुमच्या श्रोत्यांच्या करणांच्या द्वारावरती ती स्वतः मैया येऊन बसलेली आहे. त्यामुळे तुमची आहे श्रवण भक्ती. तुमच्या समोर मी काही तुमच्यापेक्षा वेगळी नाही आहे, तुमच्यातलीच मी एक आहे. पण आज मला मैयाने तुमच्यासमोर आणून बसवलं आहे मैयाच्या लीला गाण्यासाठी, मैयाच्या लीला कीर्तन करण्यासाठी. म्हणून माझ्या मुखातून ती स्वतःचंच वर्णन करते, स्वतःच्याच लीला गाते, कीर्तन भक्ती ती माझ्याकडून करून घेते. त्यामुळे दोन आविष्कार तर आपण बघणारच आहोत, बघतोच आहोत किंवा अनुभवतो आहोत. त्याची अनुभूती आपण नेहमीच घेतो श्रवण आणि कीर्तनाची. त्याचबरोबर पुढचं असतं विष्णू स्मरण. येता जाता उठता बसता कार्य करिता नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. आपण फोन घेतला तरी आपण परिक्रमा प्रेमी जे असतो, नर्मदा प्रेमी जे असतो, ते नर्मदे हर म्हणतो, हॅलो म्हणत नाही. त्यामुळे आपण तिच्याशी विष्णू स्मरणम जे म्हटलेलं आहे ते नर्मदा स्मरण आपल्याला कायम स्वरूपी असतं. त्यामुळे स्मरण भक्तीसुद्धा आपली होत असते. पादसेवनम, नर्मदेचं स्मरण आहे म्हणजे तिचं चिंतन आहे, म्हणजे तुमच्या मनात तुम्ही तिची पाद्यपूजा, चरणपूजा नेहमीच करता किंवा आपण सगळेजण करतो. त्यामुळे पाद्यसेवनम सहजपणे आपल्याकडून घडतं. अर्चन, पूजन करतो. अगदी प्रत्यक्ष नर्मदेच्या किनाऱ्यावर आपण नसलो तरी आजसुद्धा आपण इथे मैया इथे आहे याची खात्री आपल्याला आहे. सगुण रूपात आपण तिला इथे मांडलेली आहे. आणि ज्या वेळेला आपण तिला आवाहन करतो की मैया तू ये, त्याबरोबर मैया इथे उपस्थित असते. त्यामुळे आपली अर्चन आणि वंदन, नमस्कार सारखंच आपण म्हणत असतो. मैया तुला नमस्कार, मैया करता करविता तू आहेस, मैया तुझ्याशिवाय मला दुसरं कोणी नाही, मैया तूच त्रात आहेस. अनेक शब्दात आपण आपल्याला पाहिजे तसं तिचं अर्चन पूजन मानसिक दृष्टीने सुद्धा करत असतो. त्यामुळे अर्चन वंदन हे होत असतं. राहता राहिलं दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन. ज्या वेळेला आपण अगदी मैयाच्या काठावर नाही असं धरून चाला, आत्ता आपण नाहीच आहोत मैयाच्या काठावर, पण मैयाच इथे वाहती आहे हे कल्पनेने आपण अनुभवू शकतो. मैया सगुण रूपात इथे साकार आहे. त्यावेळेला तिच्याशी आपण आत्मनिवेदन करू शकतो, हे मैया आम्ही हा जो वाकयज्ञ करतो आहोत तो यशस्वी कर. हे जे तिला सांगणं आहे किंवा आपली सुखदुःख तिच्याशी जे शेअर करणं आहे ते आत्मनिवेदन आहे. आणि हेच सख्यसुद्धा आहे. आज आपण आई म्हणून तिच्याकडे बघतो. आई म्हणून बघताना आपलं सख्यत्वाचं नातं, आईशी काही सख्यत्वाचं नातं नसतं का? आपल्या लौकिक आईशी सुद्धा आपलं सख्यत्वाचं नातं असतं, तसं मैयाशी सुद्धा आपलं सख्यत्वाचं नातं असतं. त्यामुळे सख्य भक्ती आपल्याकडनं घडत असते. राहता राहिली दास्य भक्ती. ज्या वेळेला तुम्ही नर्मदेची पूजा अर्चा करता, नर्मदेची आठवण करता, एखादा परिक्रमेला निघाला की त्याला मानसिक शुभेच्छा देता, शाब्दिक शुभेच्छा देता. व्हर्च्युअल आहे ना सगळं लाईफ सध्या, त्यामुळे व्हर्च्युअली आपण त्यांना शुभेच्छा आहेत परिक्रमेसाठी तुम्हाला, किंवा
परिक्रमेला जात नसले, ओंकारेश्वरावर दर्शनाला जाणार असले, भालोदला जाणार असले, कुठल्याही नर्मदेच्या किनाऱ्यावर जाणार असले तरी त्यांना म्हणतो आमचाही नमस्कार सांगा बरं का. म्हणजे ह्या त्यांना दिलेल्या एक प्रकारच्या शुभेच्छा असतात आणि ते मैयाचं केलेलं दास्य असतं. आणखीन दास्य म्हणजे काय तर आपला नर्मदा परिक्रमा प्रेमी ग्रुप जो आहे तो ग्रुप दरवर्षी परिक्रमावासियांची सेवा करण्यासाठी इथून गटागटाला तिथे पाठवतो. परिक्रमावासी जे परिक्रमेत असतात त्यांना चहा नाश्ता जेवण खाण त्यांची काळजी घेणं ही आपली दास्य भक्ती आहे. त्यामुळे नर्मदेशी आपण नवविधा प्रकारांनी जोडलेलो असतोच. हा भक्तीचा आविष्कार आपल्यात आहेच. फक्त आपल्याला कदाचित तो जाणवत नसेल तर आज त्याची जाणीव तुम्हाला नक्की होईल. अरे आपण सहजपणे नवविधा आविष्कार भक्तीचे करतो आहोत. आपल्या हातून भक्ती होतीये नर्मदेची. सज्जनो, मगाशीच म्हटलं त्याप्रमाणे नर्मदा जयंतीच्या दिवशी आपण भेटलो होतो आणि मैयाच्या लीला गाण्यासाठी जमलो होतो. तेव्हाच ठरलं होतं की पुन्हा एकदा आपल्याला भेटायचं आहे आणि नर्मदेच्या लीला गायच्या आहेत. आणि आज या परम पावन चातुर्मासात ही संधी आपल्याला प्राप्त झाली आहे. श्रावण सरता सरता भाद्रपद येता येता आपण इथे आज पुन्हा एकदा तिच्या लीला गाण्यासाठी जमलो आहोत. अगणित अमर्याद असंख्य जिचं मोजमाप करता येत नाही, तिच्या खोलीचा रुंदीचा अंदाज आपल्याला येत नाही अशी ही मैया, जिच्या लीलांचं गायन करायचं म्हणजे सातत्याने तिचं गुणवर्णन करायचं, पण तिला शब्दात बांधता येत नाही बरं का. ती मुक्त आहे. त्यामुळे मुक्तपणाने जेवढं आपल्याला तिच्या जवळ पोचता येईल, कारण ती जर मुक्त आहे तर आपल्यालाही मुक्त व्हावं लागतं. मग कशातनं मुक्त व्हायचं आहे तर इतर मायामोह जे आहेत त्याच्यातनं जेव्हा आपण मुक्त होऊ तेव्हा अगदी सहजपणे आपल्याला तिच्या लीला गाता येतील आणि सातत्याने तिचं नामस्मरण केल्यानंतर आपले कलिमल पूर्णपणे नाहीसे होतात आणि आपल्याला शुद्ध अंतःकरण प्राप्त होतं. जेवढं अंतःकरण शुद्ध तेवढा तो भक्त मैयाला अतिशय प्रिय. मैया म्हणते अरे वा, याचे कलिमल सगळे नाहीसे झालेत, हा मला प्रिय आहे. आणि मग ती कृपेचा वर्षाव करते तुमच्यावर, सगळ्याच भक्तांवर. अमरकंटक येथे उगम पावलेल्या नेमावर जिचं नाभिस्थान आहे, भरूच जिथे तिचे चरणकमल आहेत, किंवा आपण आजकाल म्हणतो विमलेश्वर, इथे ती समुद्राला जाऊन मिळते, समुद्राला स्वतःला अर्पण करते, समुद्राशी तिचा समागम होतो, मिलन होतं. अशी ही मैया 3,500 किलोमीटरचा परिघ किंवा व्याप्ती तिची 3,500 किलोमीटरची आहे. एवढ्या प्रदेशात ती तिथे हिंडते. 999 नद्या तिला येऊन मिळतात आणि मध्य प्रदेश, गुजरात आणि थोडासा भाग महाराष्ट्राचा, शहादा वगैरे प्रकाशा वगैरे जे आहेत तो भाग महाराष्ट्राचा, एवढा भाग एवढा परिसर हा मैयांनी व्याप्त केलेला असा आहे. अशी असलेली मैया, तिच्या तीर्थावर असलेली अनंत कोटी तीर्थ, ती सगळी तिच्या अंतरंगात शिरून आपण तिला जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मगाशी म्हटलं त्याप्रमाणे ती अमर्याद आहे, अथांग आहे. तिला जाणून घेणं एवढं सोपं नाही आहे. पण मैयालाच आपण विनवणी करूया की तू तुझी अथांगता, अमर्यादपणा, असंख्यपणा आमच्यात थोडा तरी मनामध्ये उतरू दे, आम्हाला तुला थोडं तरी जाणून घेता येऊ दे, अशी तिलाच प्रार्थना करूया आणि आपण पुढच्या भागाकडे वळूया. श्री मृकंड ऋषींचे पुत्र श्री मार्कंडेय मुनी परमतत्व जाणणारे श्रेष्ठ ब्राह्मण होते. त्यांनी प्रथम अनेक नद्यांचं सेवन केलेलं होतं. अनेक नद्यांच्या काठी ते वसलेले होते, राहिलेले होते. परंतु
श्री शंकराच्या देहापासून उत्पन्न झालेली, मेकल पर्वताची कन्या असलेली, अनेक दैत्यांचा नाश करणारी, महान वैभवाने संपन्न असणारी, संसार रूप मायाजालाचा नाश करणारी. आपण या संसारात अडकलेलो आहोत आणि या मायाजालाचा नाश करणारी अशी ती आहे आणि म्हणून आपण तिची भक्ती करतो आहोत. तर अशा त्या संसार मायाजालाचा नाश करणारी व संसाराला उपकारक असणाऱ्या श्री गंगा नदीप्रमाणेच, हरिद्वारला असलेली आपली गंगा नदी हिमालयात उत्पन्न पावणारी, तिच्याप्रमाणेच ही नर्मदा आहे. अनेक कल्पांपर्यंत स्मरण करणेच तिला योग्य आहे हे जाणून मार्कंडेय मुनी तिला शरण गेले. एवढे मोठे मार्कंडेय मुनी जर तिला शरण जातात तर आपल्यासारख्या पामरांची काय कथा. आपणही तिला अनन्य शरण होऊया, तिच्या चरणाशी झुकूया आणि तिला म्हणूया की तू सगळी शक्ती आम्हाला दे. हा भवसागर तारून नेणारी तू एकमेव या धरित्रीवर आहेस. नर्मदेची महती म्हणजे श्री नर्मदेच्या तटावर असलेल्या पावला पावलावर एक असलेल्या 60 कोटी हजार तीर्थ म्हणजेच अनंत तीर्थ आणि या तीर्थांच्या चहूबाजूनी अनेक नद्या असल्या तरी श्री नर्मदेसारखी श्रेष्ठ नदी नाही. श्री नर्मदेचे जल जो प्राशन करतो त्याला मुक्ती प्राप्त होते आणि ते श्री नर्मदेचे जल आज इथे उपलब्ध आहे आपल्याला. ते तीर्थ आपण जाण्यापूर्वी नक्की घ्या, कारण आपल्या कलिमलांचा नाश होणं हे आवश्यक आहे. जो जी जी कामना धरून श्रद्धेने वा अश्रद्धेने श्री नर्मदेचे सेवन करतो व तिच्या तीर्थाचा महिमा जाणून जी जी इच्छा करतो त्याची ती कामना ती इच्छा पूर्ण होते किंवा मैया पूर्ण करते. श्री नर्मदेचे जल हे साक्षात ब्रह्मा, विष्णू आणि महेश जणू काही तिन्ही तत्व, तिघही जण त्या जलामध्ये आहेत. त्यामुळे श्री नर्मदा नदीच्या उत्तर तटावर जे लोक राहतात ते श्री शंकराचे अनुचर होतात आणि दक्षिण तटावर जे राहतात ते विष्णू लोकात जातात असंही स्कंद पुराणात म्हटलेलं आहे. युधिष्ठिराने सुद्धा म्हणजे पांडवांपैकी जो मोठा भाऊ आहे, धर्म ज्याला म्हणतो आपण, त्यांनी सुद्धा मार्कंडेय मुनींना विचारलं आहे की हे मुनिवर्य, आपण विस्ताराने सांगावं की गहन संसारात बुडालेले सारे जीव स्वर्गात कसे पोचतील. आणि आपल्यालाही स्वर्गातच पोचायचं आहे, नरकात पोचायची कुणालाच इच्छा नसते. किंवा स्वर्गात पोचण्यापेक्षा सुद्धा मोक्ष मिळावा ही एक संकल्पना आपल्या सर्वांच्या ठिकाणी कायमस्वरूपी वसलेली असते. मोक्ष मिळणं म्हणजे काय तर पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, हे थांबणं, आपली येरझार चुकणं. स्वर्गात गेलं की तुमचं पुण्य संपलं की पुन्हा मर्त्य लोकात तुम्हाला जन्म घ्यावा लागतो. त्यामुळे स्वर्गात जाणं हेही काही तितकंसं ग्राह्य आहे असं नाही, तर मोक्ष हाच आपल्याला मिळाला पाहिजे. आणि श्री नर्मदेचा आश्रय घेऊन जो जीव राहतो तो मुक्त होतो. म्हणून मनुष्याने नित्य श्री नर्मदेत स्नान करावे. श्री नर्मदा तटावर मनुष्य अल्पकाळात अगदी थोड्या काळामध्ये सिद्धी प्राप्त करतो. आपल्याला काही सातत्याने नर्मदा तटावर राहता येत नाही, कारण आपण संसारी गृहस्थाश्रमी माणसं आहोत. अनेक कारणांमुळे आपल्याला पुन्हा पुन्हा आपल्या संसारात गुंतावं लागतं. मग त्यावेळेला आपल्याकडे उत्तम सोय आहे, ती म्हणजे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर म्हणायचं. गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधिं कुरु, हा श्लोक मंत्र जरी आपण म्हटला तरी आपल्याला त्या नर्मदेचं सान्निध्य प्राप्त होतो अशी आपल्या कल्पना आहे. कलशावर हात ठेवावा, हा श्लोक म्हणावा, त्या कलशात जणू काही नर्मदा माता आलेली आहे ही आपली श्रद्धा भावना आहे. आणि जर
तुम्ही अगदी मनापासून कळकळीने ओतप्रोत प्रेमाने ती प्रार्थना तो श्लोक केलेला असेल, म्हटलेला असेल, तर खरंच नर्मदा मैया किंवा सप्त नद्या त्या कलशामध्ये येतात आणि त्या ज्या वेळेला पवित्रो वा सर्वावस्थांगतो पिवा म्हणून आपण आपल्यावर किंवा पूजा साहित्यावर शिंपडतो, त्यावेळेला ते सगळं शुद्ध होऊन जातं. जो मनुष्य शांत चित्ताने आदरपूर्वक त्रिकाल म्हणजे प्रातःकाळ, मध्यान्हकाळ, संध्याकाळ श्री नर्मदेश्वराचं पूजन करतो. नर्मदेश्वर म्हणजे साक्षात शंकर, भगवान शंकरांची जो पूजा करतो, तो पापी पुरुष सर्व रोगातून मुक्त होतो, परमगती सुद्धा प्राप्त करतो. पापी मनुष्य 6 महिने श्री नर्मदा स्नान करून आपलं चित्त शुद्ध करून घेऊ शकतो. काही शुद्ध चित्त असलेले जे पुरुष असतात ते 3 महिन्यातच शुद्ध तर होतातच, पण सिद्धही होतात. अनेक सिद्धी त्यांना प्राप्त होतात. जे श्री नर्मदा तटावर निवास करतात आणि इंद्रियांवर ताबा त्यांनी मिळवलेला असतो, वर श्री रुद्र संहितेचे पठण दशपारायण करतात, दशवार करतात, ते पापमुक्त होतात, असं मार्कंडेय मुनींनी युधिष्ठिरांना सांगितलेलं आहे. पुढे ते म्हणतात की श्री नर्मदा तटावर निवास करून जे श्री शिव व श्री विष्णू पुराण संहितेचे पठण करतात किंवा श्री शिव अथवा श्री विष्णूच्या लीलांचं गायन करतात, विशेष वर्णन करतात, ते भाग्यवान शिवस्वरूप होतात. म्हणजे फार काही अपेक्षा आहेत का भगवंतांच्या किंवा मैयाच्या आपल्याकडून? नाही. तर तुम्ही 3 महिने, 4 महिने, 6 महिने, महिनाभर, 8 दिवस, 15 दिवस, जेवढा तुम्हाला वेळ असेल तेवढा काळ त्या नर्मदेच्या तीरावर जर तुम्ही राहिलात, काढलात आणि तिथे विष्णू पुराण वाचलं, शिवपुराण वाचलं किंवा विष्णूच्या लीला गायल्यात, रुद्रसंहिता त्याचं पठण केलं, शिवाच्या लीला गायल्यात, तरीसुद्धा तुम्हाला शिवरूप होता येतं. मग एवढी सुसंधी नरदेह लाभल्यामुळे आपल्याला मिळालेली आहे, ती गमावणं केव्हाही योग्य होणार नाही. कारण हा नरदेह पुन्हा पुन्हा प्राप्त होईल असं नाही. अंतेमती सागती, मृत्यूच्या वेळेला तुमच्या मनात जे काही असेल ते तुम्हाला ती योनी प्राप्त होईल आणि कदाचित मृत्यूच्या वेळेला तुम्हालाही भगवंतांची आठवण येईल असंही नाही. त्यामुळे सातत्याने ते ओठावर ठेवणं हेच इष्ट आहे आणि नर्मदा तटावर काही काळ तरी वास्तव्य करणं हे अपेक्षित आहे आणि आपल्या सर्वांना ते सहज शक्य आहे. अगदीच अशक्य आहे असं काही नाही. वर्षातून काही काळ तरी आपण नर्मदा तटी राहू शकतो. आपली साधना, अर्चना, पूजन, शिवलीलामृत, रुद्रपठण किंवा शिवाच्या लीला, विष्णूच्या लीला, विष्णूची संहिता, पुराणाची संहिता, असं काही तिथे आपण करू शकतो. आणि त्या साधनेसाठी आपण जाऊन तिथे आणखीन एक गोष्ट केली, जर तिथे नर्मदेच्या तटावर जप आणि दानधर्म केला तर ते केलेलं दानधर्म किंवा तो केलेला जप हा अक्षय असतो. ही सूट आपल्याला दिलेली आहे. ठीक आहे, आम्हाला पुराण संहिता वाचता येत नाही, आम्हाला विष्णूच्या लीला करायला जमणार नाही, शिवलीला, रुद्र आम्हाला जमणार नाही, मग साधा ओम नमः शिवाय, नर्मदे हर एवढा जप तर कुणालाही जमू शकतो. ओम नमो भगवते वासुदेवाय एवढा जप कुणालाही जमू शकतो. आणि तो जप जर केला, यथाशक्ती काही दानधर्म केला, तरीसुद्धा आपल्याला मोक्षाप्रत जाता येणार आहे किंवा अक्षय असं पुण्य प्राप्त होणार आहे. अगदी अलीकडील काळात, अगदी हे पुराण वगैरे दूर राहिलं, अलीकडील काळात शकुंतलाबाई बेळे म्हणून आहेत, त्यांनी एक नर्मदा महात्म्य लिहिलेलं आहे. आपल्यासारखीच एक सर्वसामान्य स्त्री, तिने हे नर्मदा महात्म्य लिहिलं आहे. त्यातले काही श्लोक मी तुम्हाला वाचून दाखवते. त्या म्हणतायत आपल्या महात्म्यामध्ये, आता हे नर्मदे भगवती कृपा प्रसाद मजवरती करी त्वरित गती, मी अजाण कन्या तुझी असे, बोल बोबडे कन्येचे ऐकोनी मन मातेचे,
आनंदित होत साचे ऐसे सुज्ञ बोलती, त्याचा अनुभव यावा मला हेची प्रार्थना तुला. त्वा बहुतांचे पाप हरिले, अनाधिकारी कृतार्थ केले, मग माझेच काय ओझे पडले, तुझ लागी नर्मदे. तुझे वर्णिता महिमान, व्यासांसारखे महान महान, कवी गेले थकून, तेथे माझा पाड किती. जगदोद्धार करावया, तू आलीस महीचे ठाया, आम्हा पतितास तारावया, हे नर्मदे विसरू नको. शकुंतलाताईंनी प्रार्थना केली आहे की मी जणू काही बोबड्या बोलात हे बोलतीये. व्यासांसारखे महान महान कवी ते सुद्धा थकले तुझी कीर्ती गाता गाता, मग माझा काय पाड लागणार, मी तुझी स्तुती काय करणार. पण तू हे आई तू विसरू नकोस, ही सख्यभक्ती आहे बरं का शकुंतलाबाईंची. अतिशय जवळीकीने बाल हट्ट त्यांनी केलेला आहे की आई ह्या मही ठाई, या पृथ्वीच्या ठाई, या भूतलावर तू आलेली आहेस आमच्या सगळ्या पतितांचा उद्धार करायला. तेव्हा तू तुझं ब्रीद विसरू नकोस, तुझ्या ब्रीदाला काळीमा लागेल असं तू काही करू नकोस. असं सरळ सख्यत्व असेल तर आपण तेवढं हट्टाने देवाला सांगू शकतो, भगवंतांना सांगू शकतो, भगवंता मी तुझीच आहे. मग कसं तारायचं ते तू बघ. त्यामुळे शकुंतलाबाईंनी ही प्रार्थना केलेली आहे आणि इतक्या जवळीकीने केलेली ती प्रार्थना आहे की ती आपल्याला सुद्धा भावते आणि पुन्हा पुन्हा वारंवार म्हणावंसं वाटतं की हे नर्मदामाई मही ठाई तू आलेली आहेस आमच्यासारख्या पतितांचा उद्धार करण्यासाठी. हे मैया तू विसरू नकोस बरं, आमची आठवण तुला राहू दे. जसं मार्कंडेय मुनींनी म्हटलं की तुम्हाला तिची आठवण सातत्याने राहिली पाहिजे, तसंच आम्ही मैयाला म्हणू शकतो की मैया आम्हाला बघताना विसरू नकोस, आमची आठवण तुला राहू दे. जसं शकुंतलाबाईंनी म्हटलेलं आहे तसं अनेक संतांनी नर्मदेची स्तुती केलेली आहे. आत्ताच आपण नर्मदाष्टक म्हटलं, आद्य शंकराचार्यांनी लिहिलेलं सबिंदू सिंधू सुस्खलत तरंग भंग रंजितन. तुम्हा सगळ्यांना ते नर्मदाष्टक अतिशय परिचित आहे आणि ते नर्मदाष्टक लिहून त्यांनी नर्मदेची स्तुती केली आहे. तसंच परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद सद्गुरू वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी सुद्धा नर्मदा लहरी हे काव्य लिहून नर्मदेची स्तुती केलेली आहे. गरुडेश्वर येथे म्हणजे नर्मदेच्या किनारीच त्यांनी आपल्या आयुष्यातील शेवटचा कार्यकाळ व्यतीत केला आणि ते गेले असं नव्हे तर आजही तिथे त्यांचं अस्तित्व जाणवतं. त्यांच्या चरित्रात असा स्पष्ट उल्लेख आहे की मैयानेच त्यांना तिथे बोलवून घेतलं होतं आणि ती मैयाची महती जाणूनच त्यांनी मैयाची स्तुती केलेली आहे. आपण ती स्तुती बघूया त्यांनी काय केली आहे, स्वामी काय म्हणतात ते आपणही समजून घ्यायचा प्रयत्न करूया. ते म्हणतायत नर्मदे हरसंभूते हरलिंगार्चनाधृते हरलिंगाच्युततटे जयाघन नर्मदे हर. नमः प्रातर्मातर गिरीशदुहितर नर्मदौत क्षपायां रेवेते नमयितमते मे कलसुते. नमो नित्यं सत्यं हि तौदकमत्यन्तकमकं हरत्याधिंसात्वं अखिल विषहे मेर्पय सुखं. महेशांगोद्भूता सुरवर नराणामभिमता सुता सिद्धैर्याता प्रसभनिव पाश्चात्य जलधिं. वृता भीमेनैषा ऋतभजकदोषा वरवृषा सुभूषा सद्वेषा रुचिरवपुषा मात्यतिरुषा. आपण अतिशय थोडे 2 श्लोक घेतलेले आहेत. तुम्हाला असं वाटेल की आता सगळे श्लोक म्हणणार की काय, पण नाही, आपण त्याचा अर्थ मात्र बघूया. ते म्हणतायत हे श्री शंकरापासून उत्पन्न झालेल्या, श्री शंकरांच्या अर्चनेमुळे मान्यता पावलेल्या व श्री शिवलिंगानी युक्त असे तीर असलेल्या श्री नर्मदा देवी तुझा जय जयकार असो. तू आमचे पाप हरण कर.
हे श्री नर्मदे देवी, हे माते, हे श्री शिवसुते, तुला प्रातःकाळी वंदन असो. ज्ञानी लोकांना मान्य असलेल्या हे मेकल कन्ये, तुला रात्रीही वंदन असो. हे श्री नर्मदा देवी, हे माते, तुझे जल हे शाश्वत आणि सत्य असून सर्व आधिव्याधींचा नाश करणारे व सर्व तऱ्हेचे विष समूळ उपटून टाकणारे असे अपूर्व आहे. तुला नमस्कार असो, तू मला सुख दे. या पहिल्या श्लोकाचा अर्थ आपण फक्त बघितला. तिथे स्वामींनी नर्मदा जलाला शाश्वत आणि सत्य असं म्हटलंय. आणि आपण नर्मदेची जी स्तुती गायलेली आहे किंवा नर्मदेचं जे पुराण आहे त्यात सगळ्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की नर्मदा हे शाश्वत असलेली गोष्ट आहे. प्रलयाच्या वेळीही नष्ट न होणारी अशी ही नर्मदा आहे. म्हणूनच मैयाला सुद्धा सत्य म्हटलेलं आहे. आणि मग आपण कास कशाची धरायची आहे? तर ह्या सत्य तत्वाची, ह्या शाश्वत तत्वाचीच कास आपण धरली पाहिजे. अशाश्वत गोष्टींच्या मागे लागून आपल्याला काहीच प्राप्त होणार नाही. जे सुख मिळावं यासाठी आपण धावतो. यात प्रेयस काय आणि श्रेयस काय हा विचार केलाच पाहिजे. पैशाच्या मागे जर आपण लागत असू तर पैसा आपल्याला धावून धावून आज मिळेलही. आपल्याला पैसा मिळाल्यानंतर असं वाटेल की आपल्याला सुख मिळालं. काही कारणाने तो पैसा नाही मिळाला तर आपल्याला दुःख वाटेल. आणि पैसा मिळून तो चोरीला गेला किंवा अनाठाई खर्च झाला तरी आपल्या पदरात दुःखच पडणार आहे. त्यामुळे पैसा मिळवणं हे प्रेयस आहे, श्रेयस नाही. मग श्रेयस काय आहे? तर हा जो नरदेह मिळालेला आहे ह्याचा योग्य तो उपयोग करून घेणं. मग या नरदेहाचा उपयोग काय करणार? तर जे शाश्वत तत्व आहे, जे सत्य तत्व आहे त्याची कास धरणं. मग त्याच्यासाठी काय करायला पाहिजे? तर शाश्वत तत्व असलेल्या तर नर्मदेची स्तुती, अर्चन, वंदन, पूजन, तिच्या तटावर जाणं हेच करणं आपल्यासाठी श्रेयस आहे. ते म्हणतात की हे जल जे आहे ते आधी व्याधींचा नाश करणारं आहे. औषध तुम्हाला कुठलाही उपयोगी पडत नसेल किंवा अवेलेबल नसेल, उपलब्ध नसेल, तुम्ही औषध म्हणून नर्मदा जल घ्या. मैयाला सांगा की मैया मला अमुक अमुक झालंय आणि मी बरा होत नाहीये. श्रद्धेने तुम्ही ते जल घ्या, तुमच्या व्याधी दूर होतील. आणि हे स्वतः परमहंस परिव्राजकाचार्य स्वामी वासुदेवानंद सरस्वती सांगतायत. साक्षात दत्तावतार आहेत ते. त्यामुळे तिथे अविश्वास ठेवण्यात काहीच अर्थ नाही. स्कंदपुराणात तर म्हटलेलंच आहे, मार्कंडेय मुनींनी सांगितलेलं आहे, अनेक संतांनी आणि ऋषींनी याचे दाखले दिलेले आहेत, त्याचा त्यांनी अनुभव घेतलेला आहे. मग आपण काय त्या संतांच्या पावलावर वाटेवर चालावं आणि त्याचा उपयोग आपल्यासाठी करून घ्यावा. आपल्याला शंका येईल की जल आहे साधते, मेकल पर्वतावरून आलेली ही नदी, अनेक नद्या तिला येऊन मिळाल्या आहेत, तर मग तिचं शुद्धी कशी काय बरं असेल? पण वाहता प्रवाह हा नेहमीच शुद्ध असतो. वाहतं जल हे शुद्ध असतं आणि हे विज्ञानाने सुद्धा सिद्ध केलेलं आहे. अनेक नद्यांची परीक्षणं केल्यानंतर नर्मदा जलाचं जेव्हा परीक्षण केलं गेलं ते pH लेवलमध्ये ते परीक्षण केलं जातं आणि 6.5 to 8.5 असा काहीतरी त्याचा दर आहे, लेव्हल आहे. त्यात 7 हा उत्तम लेव्हल आहे असं मानलं जातं आणि नर्मदा जलाची ती लेव्हल आहे. आणि मी काही सांगायला चुकत असेल तर सतीश चुरी म्हणून आहेत, त्यांनी त्यांच्या पुस्तकात हे अगदी व्यवस्थितरित्या मांडलेलं आहे. कारण मी काही विज्ञानाची अभ्यासक नाही,
त्यामुळे ज्यांनी विज्ञानाचा अभ्यास केला आहे आणि त्यांनी मांडलाय त्यांच्यावर माझा विश्वास आहे, श्रद्धा आहे, त्यामुळे मी ते अगदी बिनधास्त मानते की नाही, नर्मदा जलाचं परीक्षण केल्यानंतर त्याची pH लेवल 7 आहे आणि ती 7 असल्यामुळे ते पाणी, ते जल, आपण त्याला साधं पाणी असं म्हणत नाही, आपल्यासाठी ते पूजनीय आहे, त्यामुळे ते जल अतिशय शुद्ध आहे. हे तिचं वैशिष्ट्य स्वामींनी या स्तोत्रात सांगितलं आहे. पुढे स्वामी म्हणतात, हे श्री नर्मदा देवी माते, तुझे जल सर्व देवांनी प्रार्थिलेले पथ्यकारक, हितकारक आणि सर्व जगात पूज्य आहे. म्हणजे पुन्हा एकदा त्यांनी पुढच्या श्लोकामध्ये ते अधोरेखित केलं की ते जल किती चांगलं आहे, त्याची क्वालिटी काय आहे, इतकं वैशिष्ट्य त्यांनी सांगितलेलं आहे. पुढे ते असंही म्हणतात की हे जल प्राशन केल्यानंतर हे जल सतत विजय देणार आहे. म्हणजेच काय, तर ह्या आपण आत्ताच बघितलं की pH लेवल त्याची 7 आहे, म्हणजे ते न्यूट्रल आहे. ते वैज्ञानिकदृष्ट्या ते न्यूट्रल असल्यामुळे ते आरोग्यासाठी उत्तम आहे. आणि ज्या वेळेला तुम्हाला आरोग्य प्राप्त असतं त्यावेळेला मनाला समाधान असतं, कारण उत्साही असता तुम्ही, मनस्थिती पण तुमची चांगली राहते, कुठल्याही गोष्टीत तुम्ही उत्तम निर्णय घेऊ शकता. बौद्धिक, शारीरिक, मानसिक सगळ्या क्षमता, पाण्याला आपण H2O असं म्हणतो, जीवन असं म्हणतो. पाणी हे आपलं जीवन आहे. म्हणजे एक वेळ अन्न नाही मिळालं तरी चालेल, पण पाणी मिळायला हवं, जल प्राप्त व्हायला हवं. आणि त्यात नर्मदा जलासारखं जल जर आम्हाला प्राप्त होणार असेल तर आम्हाला यश, कारण शाश्वत सत्य जिथे आहे तिथे यश आहेच. भागवत महापुराणात सुद्धा अगदी पहिल्या श्लोकातच सांगितलेलं आहे व्यासमुनींनी की सत्यम परम धीमहि, सत्य हे सगळ्यात श्रेष्ठ आहे, त्याचीच कास धरा. मग व्यासमुनी वारंवार प्रत्येक पुराणातनं जर आपल्याला सांगतायत तर त्याच्यात तथ्य निश्चित आहे आणि म्हणून आपण नर्मदेचीच कास धरली पाहिजे. तसंच पुढे एका श्लोकामध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे की महासमुद्राची पत्नी असलेली अशी ही नर्मदा आहे. तो श्लोक असा आहे, अवतु विगत रोषा स्मान महासिंधु योषा परिहृत मत दोषा या नमो मात्र तोषा जयतु भजक पोषा शास्त्रवंती विशेषा निरुपमतम भूषा मालिनी दिव्य वेषा. हे नर्मदा देवी, हे माते, तुझ्या मूलभागी श्री अमरेश्वर महादेव आहेत, ते शोभून दिसतात. तुझ्या तीरावर श्री सिद्धनाथ महादेव निवास करतात. श्री कावेरी नदीने वेढलेला व सद्गती देणारा ओंकारेश्वर महादेव सुद्धा तुझ्याच तटावर आहे, विराजमान आहे. आणि ही सर्व शिवलिंग भक्तजनांना इष्ट फल देणारी आहेत. हे श्री नर्मदा देवी, हे माते, तुला नमस्कार असो, तुझा अखंड जय जयकार असो, अशी स्तुती स्वामी महाराजांनी गायलेली आहे. आता वारंवार आपण बघतो की नर्मदा तीरावरती शिवलिंग आहेत. ही शिवकन्या आहे आणि ज्या वेळेला तिचा जन्म झाला, तिचा उदय झाला, त्यावेळेला तिने आपल्या पित्याकडून वर प्राप्त करून घेतलेले आहेत. त्यावेळेला त्या वरांमध्येच कल्याणकारी असलेल्या भगवान शिवांना तिने म्हटलेलं आहे की हे भगवान शिव, हे पिताश्री, मी महीवरती वाहणार आहे, पण मी एकटी नाही वाहणार. माझ्या तीरावरती तुम्ही मातेसहित, माझ्या बंधूंसहित या. ही तिची मागणी आहे आपल्या पित्याजवळ. पित्याचं सान्निध्य तिला हवं आहे. आणि अनेक शिवलीलामृतातल्या किंवा अनेक शिवाच्या कथा जर तुम्ही ऐकल्या असतील किंवा शिवलिंग याच्याविषयी तुम्हाला जर काही माहिती असेल तर शिवलिंग हे स्वतः एक ऊर्जा स्रोत आहे, एनर्जीचा फॉर्म आहे. त्याचा जो आकार आहे तो ऊर्जेनी बनलेला आकार आहे. स्वयंभू शिवलिंग असं आपण त्याला म्हणतो.
आणि नर्मदेच्या तीरावर अनेक ठिकाणी ही शिवलिंग आतमध्ये नदीच्या पात्रात सुद्धा आपल्याला प्राप्त होतात. सातत्याने वाहण्यामुळे तिथल्या जे कंकर त्याला म्हणतात, दगड आपण त्याला म्हणतो मराठीमध्ये, ते वाहण्याच्या गतीमुळे त्याचा आकार शिवलिंगासारखा तयार होतो आणि कंकरमय शंकर असं म्हटलं जातं. प्रत्येक दगडाला शिवाचंच महत्त्व आहे. त्यामुळे सातत्याने शिवाची पूजा करा असं आपल्याला प्रत्येक स्तोत्रात, प्रत्येक महतीमध्ये ऐकायला मिळेल, पाहायला मिळेल. तुम्हाला क्षणभर असं वाटेल की आपण नर्मदेची स्तुती गातोय, मग इथे शिवाचा का उल्लेख? ज्यांच्यापासून ती उत्पन्न झाली त्या पित्याचे ऋण कधीच न फिटणार आहेत. आपल्या धरेला ह्या नर्मदेनी भूषवलेलं आहे. ध्रुव धरा असा तिचा अर्थ आहे. धारण जिनी केलेलं आहे ती, या पृथ्वीनी त्या नर्मदे मातेला आपल्या अंकावर धारण केलेलं आहे आणि ती नर्मदा माता साक्षात भगवान शिवांच्यापासून आलेली आहे. ते जेव्हा तपश्चर्या करत होते, पार्वती माता आणि भगवान शिव ज्या वेळेला तपस्या करत होते, नॉर्मली तपश्चर्या साधना करताना उष्णता शरीरात निर्माण होते. त्यामुळे स्वेद घाम येतो आणि त्या घामातून जे पृथ्वीवर थेंब जमा झाले किंवा जो प्रवाह वाहिला, ती त्यांच्या देहापासून वाहिलेली अशी शिवकन्या असलेली. त्यामुळे सर्व तीरांवरती शिवपूजेचं महत्त्व अनन्य आहे. क्षणभर तुम्हाला असा संशय येईल की अरे स्वेद येतो, शेवटी घाम आहे, आम्ही सामान्य माणसं आहोत, आमचा घाम हा चांगला नाही, पवित्र नाही, आम्ही वासनेनी लडबडलेली माणसं आहोत, आमची अंतःकरणं शुद्ध नाहीत, आमचा आहार विहार ह्याच्यावर आम्हाला येणारा घाम अवलंबून असतो आणि त्याचं सगळं ते घामामध्ये उतरत असतं. पण भगवान शंकर हे ऊर्जा स्त्रोत आहेत, म्हणजे अग्नितत्व आहे. आणि अग्नितत्व हे कायम स्वरूपी शुद्धच असतं. त्याची शुद्धता कुठेही कमी होत नाही आणि ती कमी होत नाही म्हणून त्यांच्यापासून जो प्रवाह निर्माण झाला तो अतिशय शुद्ध असा आहे. कदाचित गेल्या व्याख्यानामध्ये, प्रवचनामध्ये तुम्ही हा पॉईंट मुद्दा ऐकलेला असेल. तुम्हाला वाटेल की पुनरोक्ती होती आहे, पण ही पुनरोक्ती कदाचित पुन्हा पुन्हा सुद्धा होईल, कारण ते शाश्वत सत्य आहे. त्याचाच आधार सातत्याने घ्यावा लागतो. आणि आज काही नवीन चेहरेही दिसत आहेत, त्यामुळे त्यांनाही कळलं पाहिजे की हे अग्नितत्व आहे आणि त्या तत्वापासून आपल्याला जो प्राप्त झालेला नर्मदेचा प्रवाह आहे, जी मैया आम्हाला प्राप्त झाली, ती अतिशय शुद्ध आणि पवित्र अशीच आहे. स्वामी महाराजांनी जो दुसरा श्लोक आपल्याला सांगितला होता, महेशांगोद्भूता सुरवर नराणाम अवमिता, त्या श्लोकाचा अर्थ असा आहे, श्री शिवशरीरापासून उत्पन्न झालेली, देव आणि मानवांना माननीय वंदनीय असलेली, सिद्ध व महात्मे लोकांनी युक्त असलेली, अर्थात अनेकानेक सिद्ध महात्म्यांची तीरावर असलेली ही श्री नर्मदा जणू काही त्वरा झाल्याप्रमाणे पश्चिम समुद्राकडे जाते. पुढे त्यांनी वर्णन केलं आहे की कार्तवीर्य सहस्रार्जुनाने अडवलेली, भजकांच्या दोषांचे हरण करणारी, श्रेष्ठ धर्माचे आचरण करणारी, सुंदर वेश परिधान करणारी, म्हणजेच आपण सगुण रूपात जर नर्मदेला बघायला गेलो, एरवी पाण्याच्या रूपात बघतो, पण प्रत्येक वेळेला पाण्याचं रूप आपल्याला प्रवाह हा पुढे पुढे वाहत असतो. त्यामुळे मगरीवर आरूढ झालेली नर्मदा नदी ज्या वेळेला आम्ही बघतो सुंदर वेशधारी, ते आम्हाला अतिशय आवडतं आणि तिचा वेश तिने जो परिधान केला आहे तो अतिशय पवित्र आल्हाददायक असाच आहे. उत्कृष्ट रीतीने शृंगार केलेली अशी ही नर्मदा मैया वेगाने वाहत असल्यामुळे
शोभून दिसते, जिच्या तीरावरती देवांनाही दुष्कर असे कठीण आणि श्रेष्ठ तप करून अत्री ऋषी आणि अत्री भार्या अनसूया यांनी जन्मरहित अशा आपल्या स्वपुत्र रूपाने प्राप्त करून घेतलेल्या, जे आपल्या सर्वांचं दैवत आहेच, श्री दत्त महाराज, भगवान दत्त आपल्याला माहिती आहेत, अशा जिचं जे दैवत त्या तीरावरचं त्यांचा जन्म आहे, अशा नर्मदेला कोण बरं वंदन करणार नाही. साक्षात प्रभूंचा अवतार, दत्त प्रभूंचा अवतार या नर्मदा तीरावर झाला. वामन अवतार इथलाच आहे. अनेक भगवंतांच्या लीला ह्याच नर्मदा तीरावर झालेल्या आहेत. 3,500 किलोमीटर हा प्रवाह वाहतो आहे आणि या 3,500 किलोमीटरमध्ये अनेक सिद्ध साधू साधक ऋषी मुनी देव अप्सरा प्राणी पशु सगळ्यांनी साधना तपश्चर्या केलेली आहे. ज्या वेळेला अशी तपश्चर्या एखाद्या स्थानावर होते त्यावेळेला त्या तपश्चर्येची ऊर्जा सुद्धा त्या तटाला त्या स्थानाला प्राप्त होते. आणि आपण नुसते जरी त्या स्थानावरनं एक चक्कर मारून आलो, एखाद्या स्थानाला भेट दिली, तरी सुद्धा जेवढा काळ आपण त्या स्थानाच्या परिघात असतो तेवढा काळ अतिशय प्रसन्न आणि आनंदी सुख आपल्याला जे अपेक्षित आहे तसं नाही, शाश्वत सुख, समाधान देणारं, शांती देणारं जे सुख आहे ते आपल्याला तिथे प्राप्त होतं. अशी ही नर्मदा आणि अशी तिची स्तुती परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद सद्गुरू वासुदेवानंद सरस्वतींनी केलेली आहे. नर्मदे हर. नर्मदेच्या दोन्ही तटावरती अनेक तीर्थस्थान आहेत. आपण थोडा मागोवा या तीर्थस्थानांचा घेणार आहोत. गेल्या प्रवचनात सुद्धा आपण काही तीर्थस्थानांचा मागोवा घेतला होता आणि मी असं लाईनीने काही एकापाठोपाठ एक असं ते केलेलं आहे असं नाही. काही वेळेला दक्षिण तटावर आले, काही उत्तर तटावर आले, जसं मला सुचलं तशी मी तीर्थ घेतलेली आहेत. त्यामुळे कधी तुम्ही दक्षिण तटावर या, कधी तुम्ही उत्तर तटावर या, दोन्ही तट आपण सायमल्टेनियसली मनाने तिथे जाऊया आणि थोडी त्या तीर्थांची महती आपण बघूया. नर्मदेच्या उत्तर तटावर भरूच जवळ अंगारेश्वर मंदिर आहे. तुम्हाला माहिती आहे, भरूच म्हणजे चरणभाग. इथेच विमलेश्वर जवळ मैया समुद्राला जाऊन मिळते, म्हणजे तिचं मिलन समुद्राशी होतं. त्यामुळे चरणभागाची पूजा ही अत्यंत महत्त्वाची पूजा मानली जाते. चरणावर डोकं ठेवतो, चरणांना अभिषेक करतो, पादुका असं आपण म्हणतो. त्यामुळेच या भरूच क्षेत्राला अतिशय महत्त्व प्राप्त झालेलं आहे. भृगु ऋषींनी इथे तप केलेलं होतं म्हणून सुद्धा या क्षेत्राला खूप महत्त्व प्राप्त झालेलं आहे. भरूच जवळच अंगारेश्वर मंदिर आहे आणि तिथे मंगळ ग्रहाने तप केलं होतं. आणि हा जो सगळा प्रदेश जो आहे नर्मदा किनाऱ्यावरचा, याला निसर्गाचं वरदान लाभलेलं आहे. त्यामुळे उत्तम वृक्षराजी, उत्तम शेती, निरनिराळी पिकं तिथे शेतकरी घेत असतात. त्यामुळे हा प्रदेश सगळा समृद्ध असा आहे. रस्त्यावरून जरी आपण गेलो तरी दोन्ही बाजूला आपल्याला शेती दिसते. एका बाजूला पूर्ण नर्मदेचा कदाचित तटही दिसतो, दुसऱ्या बाजूला पूर्ण शेती असते आणि तो हिरवीगार शेती कधी कधी डोळे आपले पोचत नाहीत तिथपर्यंत दूरवर पसरलेली असते आणि जणू काही धरित्री हिरवा शालू ल्यायलाय असं वाटतं. आणि सकाळच्या वेळेला तुम्ही जर हे दृश्य बघितलं तर त्याच्यावर जेव्हा सूर्याची किरणं पडलेली असतात त्यावेळेला तर ते अनुपमा असं सौंदर्य असतं. न भूतो न भविष्यती, जणू काही सुंदर जरतारी साडी त्या धरित्रीने ल्यायली आहे, त्या पिकाने ल्यायली आहे. हिरवा शालू आणि त्याला सूर्यकिरणासम असलेला, सुवर्णासम असलेला काठ शालू असावा
तसा तो धरतीचा पैठणी असावी असा भासच जणू काही आपल्याला तिथे होतो. शुक्लतीर्थापासून साधारण 1.5 किलोमीटरवर नर्मदा द्वीपात कबीर वट हे स्थान आहे आणि येथे वटवृक्षांचा समुदाय आहे. कबीरांचं मंदिरसुद्धा इथे आहे. प्रत्येक स्थानावर तुम्हाला निरनिराळ्या मंदिरांचा आणि ऋषीमुनींनी तप केल्याचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. कलोद हे स्थान मोठा सांजापासून 1.5 किलोमीटर नर्मदेच्या उत्तर तटावर आहे. येथे गोपेश्वर आणि कोटेश्वर महादेवाचं मंदिर आहे. असं म्हटलं जातं की नंदाने येथे गोपेश्वराची स्थापना केली आणि कोटेश्वराची स्थापना बाणासुराने केली. बाणासूर हा वास्तविक पाहता असुर आहे, पण त्यांनी शिवार्चन केलं होतं, तप केलं होतं आणि शिवाला प्रसन्न करून घेतलेलं होतं. आणि त्यावेळेला त्यांनी शिवाला प्रसन्न केल्यानंतर इथे त्या कोटेश्वराची स्थापना केलेली आहे. भरूचपासून शुक्लतीर्थाकडे जायच्या मार्गावरती हे स्थान आहे. गुमानदेव हे राजपिपला मार्गावर अंकलेश्वरपासून 16 किलोमीटरवर आहे. येथे हनुमंतांचे मोठे मंदिर आहे आणि नर्मदेच्या दक्षिण तटावर झाडेश्वरपासून 5 किलोमीटरवर आहे. आणि हे झाडेश्वर भरूचपासून 6 किलोमीटरवर आहे, नर्मदेच्या उत्तर तटावर आहे. आणि घोडेश्वर, वैद्यनाथ आणि रणछोडजीचं मंदिर इथे आहे आणि इथं अश्विनी कुमारांनी तप केलं होतं. झिनोर हे जे स्थान आहे धर्मशाला तीर्थापासून 5 किलोमीटरवर आहे, नर्मदेच्या उत्तर तटावर आहे. येथे रुक्मिणी तीर्थ, रामकेशव तीर्थ, जयवराह तीर्थ, शिवतीर्थ आणि चक्रतीर्थ अशी तीर्थ आहेत. आणि असं म्हणतात की स्वतः शंकरांनी हिरण्याक्षाचा जो वध झाला त्यानंतर वराहाचं पूजन, म्हणजे वराह अवतार जेव्हा भगवंतांचा झाला होता त्याचं पूजन साक्षात शंकरांनी इथे केलंय अशी आख्यायिका सांगितली जाते. तरशाली सिद्धेश्वर तीर्थापासून 3 किलोमीटरवर नर्मदेच्या दक्षिण तटावर तापेश्वर म्हणून तीर्थ आहे. वेदशिरा ऋषींनी येथं शिवार्चन केलं होतं. तौरा झाडेश्वरपासून 3 किलोमीटर नर्मदेच्या उत्तर तटावर आहे. येथं कपिलेश्वर मंदिर आहे आणि कपिल मुनींनी येथे तप केलेलं होतं. त्रोटीदरा तरशालीपासून 1.5 किलोमीटरवर आहे, नर्मदेच्या दक्षिण तटावर आहे आणि येथे सिद्धेश्वर नावाचं तीर्थ आहे. आणि ब्रह्माने येथे यज्ञ केला होता. बर्मान घाट ज्याला आपण म्हणतो, ब्रह्मांड घाट ज्याला म्हटलं जातं, तिथे सुद्धा ब्रह्माने 24,000 वर्ष तप केलं होतं अशी आख्यायिका आहे. तसंच इथे त्रोटीदराला सुद्धा ब्रह्मानी तप केल्याचा आपल्याला उल्लेख सापडतो. आणि भालोदपासून, भालोद आपल्या सगळ्यांना माहिती असेल, प्रतापे महाराजांमुळे ते आता प्रसिद्ध झालेलं आहे, त्या भालोदपासून 3 किलोमीटरवर हे स्थान आहे. धर्मशाला अंगारेश्वरापासून 3 किलोमीटरवर नर्मदेच्या उत्तर तटावर आहे. पितृतीर्थ म्हणून हे प्रसिद्ध आहे आणि येथे पितृतर्पण श्राद्ध केलं जातं. आणि इथे नर्मदेमध्ये वन्ही तीर्थ म्हणून प्रसिद्ध आहे. नांद हे जे तीर्थ आहे झिनोरपासून 3 किलोमीटर, सिनोर नाही, झिनोरपासून 3 किलोमीटर नर्मदेच्या उत्तर तटावर आहे. नंदादेवीचं मंदिर इथे आहे. येथे देवीने महिषासुर वधानंतर शंकराची पूजा केलेली आहे. महिषासुराचा वध आपल्याला सगळ्यांना आख्यायिका ऐकून माहिती असेल. तो वध केल्यानंतर देवीने इथे नर्मदा किनारी येऊन पूजा केलेली आहे, त्यामुळे याचा उल्लेख आपल्याला पुराणात सापडतो. निकोरा लाडवा तीर्थापासून 1.5 किलोमीटरवर नर्मदेच्या उत्तर तटावर हे तीर्थ आहे. येथे श्वेतवाराह तीर्थ आहे, तसेच लिंगेश्वर शिवमंदिर आहे आणि अंकोल नावाचं तीर्थ आहे. पोरा निकोर तीर्थाच्या समोर दक्षिण तटावर हे स्थान आहे. येथे पराशरेश्वर मंदिर आहे. पराशर ऋषी आपल्याला सगळ्यांना माहिती असतील, जमदग्नींचे पिता असलेले
पराशर ऋषींनी येथे तप केलेलं होतं. मंगलेश्वर शुक्ल तीर्थापासून साधारण 1.5 किलोमीटरवर नर्मदेच्या उत्तर तटावर आहे. वाराह तीर्थ असं सुद्धा त्याला म्हटलं जातं आणि भगवान वराहांची मूर्ती तिथे आहे आणि भार्गलेश्वर नावाचं शिव मंदिर तिथे आहे. भरूचपासून गरुडेश्वरपर्यंतचा जो सगळा मार्ग आहे, भाग आहे, त्याला श्वेत वाराह क्षेत्र असं म्हटलं जातं. विष्णूने येथं श्वेत वराहाचं रूप घेतलं, अशी म्हणजे वराह रूपात जो अवतार घेतला तो इथे घेतला अशी आख्यायिका सांगितली जाते. लाडवा मंगलेश्वर तीर्थाच्या समोर थोड्या दूर अंतरावर नर्मदेच्या दक्षिण तटावर हे स्थान आहे. येथे कुसुमेश्वर नावाचं तीर्थ आहे आणि कामदेवानी इथे तप केलेलं आहे. शुक्ल तीर्थ हे तीर्थ नर्मदेच्या उत्तर तटावर आहे. हे अतिशय प्रसिद्ध आहे आणि कलकलेश्वर तीर्थाच्या बरोबर समोर हे तीर्थ येतं. भरूचपासून फक्त 16 किलोमीटरवर आहे आणि नर्मदा रिव्हर साईड स्टेशनपासून ब्रिजवरून नर्मदा पार करून जाता येतं. हे नर्मदेचं श्रेष्ठ तीर्थ मानलं जातं. येथे नर्मदेमध्ये कवी, ओंकारेश्वर, शुक्ल अशा नावाची कुंड पूर्वी होती, पण आता ती लुप्त झाली आहेत. कालाय तस्मै नमः. काळाच्या पडद्याआड अनेक गोष्टी जातात, तशी अनेक कुंड आणि आता तर निरनिराळी धरणं बांधली गेल्यानंतर अनेक मंदिरंसुद्धा आपलं मूळ स्थान, अनेक गावं आपलं मूळ स्थान सोडून दुसरीकडे गेलेली आहेत. त्यामुळे तेही तुम्ही लक्षात घ्यावं. ज्या वेळेला तुम्हाला या तीर्थांना भेट द्यायची असेल तर त्यावेळेला थोडाफार बदल झालेला असू शकतो. शुक्लनारायण मंदिर हे इथलं प्रमुख मंदिर आहे शुक्ल तीर्थावरचं. या मंदिरातच पटेश्वर, सोमेश्वर नावाची लिंग आहेत. नारायणाची श्वेत चतुर्भुज अशी सुंदर मूर्ती इथे पाहायला मिळते आणि दोन्ही बाजूला त्याच्या ब्रह्मा आणि म्हणजे मध्ये नारायण आहेत आणि एका बाजूला ब्रह्मा आहेत आणि एका बाजूला भगवान शंकर अशांच्या मूर्ती आहेत. येथे राजा चंद्रगुप्त आणि चाणक्याने येऊन स्नान केलं होतं असा उल्लेख इतिहासात सापडतो. इथेच दुसरं मंदिर आहे ओंकारेश्वर, म्हणजे आपलं मांधाता डोंगरावरचं ओंकारेश्वर नव्हे तर इथे सुद्धा एक ओंकारेश्वर मंदिर आहे, ज्याला हुंकारेश्वर असंही म्हटलं जातं. ओंकारेश्वराच्या ऐवजी हुंकारेश्वर असंही त्याला म्हटलं जातं. आणि याच्या जवळच शूळपाणेश्वरचं सुद्धा मंदिर आहे आणि थोड्या अंतरावर आदित्येश्वर नावाचं तीर्थ आहे. असं म्हटलं जातं की जाबालीने इथे तपस्या केली होती. नंतर याच्या पुढे गंगनाथ मंदिर आहे, यालाच गोपेश्वर असंही म्हटलं जातं. भरूच, पुन्हा एकदा भरूचचा उल्लेख की आपलं भरूच म्हणजे हे चरण आहे, आपल्याला सगळ्यांना चरण भाग आहे, आपल्याला सगळ्यांना परिचित आहे. इथे ह्या चरण भागाच्या जवळच बलिराजाने इथे अश्वमेध यज्ञ केले होते आणि याच्या जवळ, या भरूचच्या जवळ 55 तीर्थ आहेत. त्यांची आपण पटापट जरा नावं बघूया, कारण मी तुम्हाला मगाशी म्हटलं तसं आपल्याला हे अनाकलनीय, असंख्य, अप्रमेय असलेलं नर्मदेच्या लीला किंवा तीर्थ ही शब्दात थोड्या वेळात बांधायची आहेत. कितीही वेळा आपण जमलो तरी प्रत्येक वेळेला आपल्याला नवं काहीतरी सापडेलच. त्यामुळे आता फक्त थोडी तीर्थांची नावं घेते. भरूच जवळच्या एरंडी, कपिलेश्वर, कोटेश्वर, गौतमेश्वर, चंद्रप्रभास, ज्वालेश्वर, दशाश्वमेध, दारुकेश्वर, देवतीर्थ, धूतपाप, नर्मदेश्वर, ब्रह्मतीर्थ, भास्कर तीर्थ, भृगवीश्वर, मत्स्येश्वर, महारुद्र, वाल्लखिल्येश्वर, शंखोद्धार, शालग्राम, शुक्लतीर्थ, सौभाग्यसुंदरी, हंसतीर्थ, क्षेत्रपालतीर्थ इत्यादी. तो सौभाग्यसुंदरीचा जो उल्लेख केला
तो कंजेठा येथे सौभाग्य सुंदरीचं मंदिर आहे. कर्दम ऋषी आणि देवहूती यांची ही कन्या, हिचा विवाह भृगु ऋषींशी झालेला होता आणि तिचं नाव सौभाग्य सुंदरी. आणि करंज ऋषींनी सुद्धा इथे तप केलं होतं, म्हणून इथे करंजेश्वराची सुद्धा स्थापना केलेली आहे. आणि इंद्रानेही शापातून मुक्तता मिळावी म्हणून याच स्थानावरती नागेश्वर मंदिराची स्थापना केलेली आहे. आणि या कंजेठाहून पुढे गेल्यानंतर अनसूया मंदिर अतिशय पवित्र असलेलं, की जिनी दत्तांची आई आहे तिने हजारो वर्षापूर्वी जे तप केलं होतं त्या तपस्येची ऊर्जा, ती स्पंदनं आजही इथे पाहायला मिळतात, अनुभवता येतात, त्याची अनुभूती घेता येते. आणि जर रात्रीच्या वेळेला तुम्ही तिथे मुक्काम केलात तर तुम्हाला असं दिसतं की अनेक देवदेवता तिथे मातेला भेट द्यायला येतात. तर असं या स्थानी नरनारायणाचं सुद्धा एक मंदिर आहे. त्यामुळे अनेक तीर्थ असलेलं हे भरूच जवळचा हा सगळा परिसर आहे. भरूच जवळच दक्षिण तटावर अंकलेश्वर येथे यमराजाला शाप देणाऱ्या मांडव्य ऋषींचा आश्रम होता. त्यानंतर उत्तरराज, कतपूर, बिसोद, भरोडी जवळच बलबलाकुंड, मांटियार, मोठिया, वासनोली, बिमलेश्वर येथे इंद्र, ऋष्यशृंग, सूर्य, ब्रह्मा तसेच शिवानीही तप केलं होतं. सहजोत हे भरोडीपासून 6 किलोमीटरवर आहे. सीरा, हसोट इत्यादी तीर्थही आपल्याला इथे पाहायला मिळतात. भरूच जवळच उत्तर तटावर पुन्हा एकदा आपण जाऊया. अमलेठा सुवापासून 5 किलोमीटरवर अमलेश्वर, एकसाल, कलादरा, कासवा, कुजा, कोल्ह्या, टिंबी, दशान, दोज, बैंगणी, भारभूत, भूतनाथ, मेगाव, लखीग्राम, लोहाऱ्या, समनी, सुवा अशी अनेक तीर्थस्थळं आहेत. आता आपण वळूया धार जिल्ह्यात, मध्य प्रदेशामध्ये. भरूच जवळचा हा सगळा भाग गुजरातमध्ये येत होता. थोडं पुढे सरकूयात मध्य प्रदेशकडे. नर्मदेच्या उत्तर तटावर धर्मपुरी येथे बिल्वामृत नावाचं तीर्थ, येथे दधीची ऋषींचा आश्रम होता. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती असेलच, दधीची ऋषींनी इंद्राला आपल्या अस्थी वज्र नावाचं साधन बनवण्यासाठी, अस्त्र बनवण्यासाठी दिल्या होत्या. ते ह्याच ठिकाणी दिल्या होत्या असं म्हटलं जातं. खलघाट हे धर्मपुरीपासून 11 किलोमीटरवर आहे. येथे यज्ञकुंडातून कपिल गाय प्रकट झालेली होती आणि या स्थळाला कपिल तीर्थ असं म्हटलं जातं. येथे नर्मदा नदीमध्ये 60 शिवलिंग पाहावयास सापडतात. जलकोटी हे खलघाटपासून 5 किलोमीटरवरती आहे. हातनोर धर्मपुरीपासून 5 किलोमीटरवरती आहे. म्हणजे परिक्रमेत आपल्याला 5-5 किलोमीटरचा टप्पा हवा असेल तरीसुद्धा इथे जाणं आपल्याला सोयीचं होतं. पण परिक्रमा करायची नसेल, सहज म्हणून जरी आपण या तीर्थांवर गेलो तर आपण उत्तर दक्षिण असं तट करत आपल्याला अनेक तीर्थ बघता येतात. त्यासाठी प्रदक्षिणा केली पाहिजे असं नाही, किंवा परिक्रमा केली पाहिजे असं नाही. त्या दारुक ऋषींनी येथे धर्मपुरीपासून हतनोर जे स्थळ आहे, तीर्थ आहे, तिथे दारुक ऋषींनी निवास केला होता. आणि तेथून 3 किलोमीटरवर ब्राह्मण नावाचं गाव आहे. इथे ब्रह्मदेवानी तप केलं होतं. पुन्हा एकदा आपल्याला ब्रह्मदेवानी तप केल्याचा उल्लेख इथे सापडतो. आणि ब्रह्मेश्वर किंवा गुप्तेश्वर शिवाची स्थापना इथे केली गेली आहे. लोहारा हे जे गाव आहे, ब्राह्मण गावापासून नर्मदेच्या दक्षिण तीरावर हे आहे. या गावाच्या नैऋत्येला पांडवांनी यज्ञ केला होता. आणि पर्वतावर नर्मदेश्वर नावाचं तीर्थ इथे आहे. इथूनच थोडं पुढे गेल्यावर अदितीर्थ आहे. येथे देवमाता अदितीने तप केलं होतं. ते 1.5 किलोमीटरवर त्याच्यापासून, त्या अदिती तीर्थापासून 1.5 किलोमीटरवर बडाबर्दा येथे वराहेश्वर मंदिर आहे. मोहीपुरा
लोहाऱ्यापासून 6.5 किलोमीटरवर दक्षिण तटावर आहे आणि महर्षी भार्गवांचा येथे आश्रम होता. त्यानंतर दत्वारा, सेमर्दा, अक्कलवाडा, गांगली, कसरोद, बोदवाडा, चिखलदा, कोटेश्वर तीर्थ, मेघनाद, मनोर तीर्थ, धर्मराय तीर्थ, हिरणफाळ, बदनावर आणि मांडू ही सगळी स्थळं इथे पाहायला मिळतात. या चिखलद्याचं महत्त्व असं की वासुदेवानंद सरस्वतींनी इथे एक चातुर्मास केला होता, त्यामुळे या स्थळाचं महत्त्व अलीकडच्या काळात त्यांच्यामुळे त्याची महती जरा जास्त वाढली. मांडू आपल्या सगळ्यांना माहिती असेल, उंचावर असलेलं मांडू आहे. रूपमतीचा महाल जिथे आहे, जी नर्मदाची भक्त आहे, जिला भेटण्यासाठी नर्मदा तिथे गेली आणि परिक्रमावासियांना तिथे जावं लागतं, त्याशिवाय परिक्रमेची पूर्तता होत नाही असं म्हटलं जातं. असं हे मांडू. त्यानंतर नर्मदेच्या उत्तर तटावर ब्रह्मांड घाट, याच्यापासून थोड्या अंतरावर नर्मदेचा प्रवाह दुभंगला आहे. हे ब्रह्मांड घाटसुद्धा एक महत्त्वाचा टप्पा आहे. इथे मगाशी म्हटल्याप्रमाणेच ब्रह्मदेवानी 24,000 वर्ष तप केलं. इथे एक मोठा स्तंभ आहे, त्या स्तंभावरती दशावतार कोरलेले आहेत. खूप जुना असलेला असा तो स्तंभ आहे. त्याचं महत्त्व आहे. शिवाचं मंदिर आहे. ह्याच्याच थोड्या अंतरावर नर्मदेचा प्रवाह दुभंगला आहे आणि एक छोटं बेट बनलेलं आहे. त्या बेटामध्ये सप्तधारा नावाचं तीर्थ आहे. नर्मदा जेव्हा पर्वतावरनं ही मैया खाली येते त्यावेळेला अनेक धारांमध्ये तिचे प्रवाह कोसळतात, त्यामुळे अनेक कुंडसुद्धा तयार होतात. तशीच काही कुंड तयार झाली, त्यांची नावं भीमकुंड, अर्जुनकुंड, ब्रह्मकुंड आणि ही अतिशय महत्त्वाची असलेली अशी ही कुंड आहेत. भीमकुंडाजवळ भीमाची पदचिन्ह आपल्याला पाहायला आजही मिळतात. म्हणजे 5,000 वर्षापूर्वी पांडव होऊन गेले असं जर धरलं तर ती पदचिन्ह आजही आपण पाहू शकतो. ब्रह्मकुंड हे ब्रह्मदेवाचं यज्ञकुंड आहे आणि यज्ञभस्म तिथून निघतं. तसंच तिथल्या बेटावरील वनामध्ये कृष्णाचं मंदिरसुद्धा आहे. पुढे पिठेरा गरारू हे ब्रह्मांड घाटापासून 22.5 किलोमीटरवर आहे. नर्मदेच्या दक्षिण तीरावरती आहे आणि शंकर आणि गरुडाची विशाल मंदिरं इथं आहेत, त्याच्यासाठी हे प्रसिद्ध आहे. नर्मदेच्या उत्तर तटावर पिठेरा गावात अनेक प्राचीन मंदिरं आजसुद्धा पाहायला मिळतात. त्यानंतर आपण जाऊया पिपरिया घाटावर. गरारूपासून 6.5 किलोमीटरवर असलेला हा पिपरिया घाट नर्मदेच्या दक्षिण तीरावर आहे. भगवान शंकरांची लिंगमूर्ती 5 फुटापेक्षा उंच अशी इथे आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर हरणी संगम, बुधघाट, ब्रह्मकुंड तीर्थ, खर्रा घाट, गोरा घाट हेही दक्षिण तटावरती आपल्याला पाहायला मिळतात. ब्रह्मांड घाटापासून 8 किलोमीटरवरती अंडिया घाट, पुढे त्याच्या 8 किलोमीटरवरती बेलथारी, कोठिया, यांच्यापासून पुढे 2.5 किलोमीटरवरती शुक्ल घाट, त्याच्यात थोडं आणखीन पुढे गेलं की शोकलपूर, तेथून 6-7 किलोमीटरवर अंघोरा, त्यानंतर डेमावर जवळ जमुना घाट. असे हे घाट एकापाठोपाठ एक सगळे लागलेले असे आहेत. निमाड जिल्ह्यामध्ये सुप्रसिद्ध ओंकारेश्वर, येथपासून काही मैलावरती सीता वाटिका, तेथून पुढे जंगलामध्ये धावडी कुंड. या धावडी कुंडाचं वैशिष्ट्य असं की 50 फुटावरून खाली पाणी कोसळतं अगदी धबधब्याच्या स्वरूपात आणि तिथे खाली एक मोठं कुंड तयार झालेलं आहे आणि या कुंडामध्ये बाणलिंग आपल्याला पाहायला मिळतात, सापडतात. ओंकारेश्वरापासून 4 मैलावर पुढे कोटेश्वर तीर्थ आहे. कोटेश्वरापासून पुढे 1.5 मैलावर चारुकेश्वर आहे. तिथून बडवाहजवळ जयंती माता मंदिर आहे, हेही अतिशय प्रसिद्ध आहे. आजही हे असं वनामध्ये असल्यासारखं एकाकी मंदिर आहे. रात्रीच्या वेळेला तिथे वाघ येतो
अशी आख्यायिका आहे किंवा अनेकांनी ते बघितलेलं आहे, अनुभवलेलं आहे. त्यामुळे त्याचं या जयंती माता मंदिराचं महत्त्व खूप सांगितलं जातं. मर्दाना गंगेश्वरपासून अंदाजे 18 किलोमीटर हे गाव आहे आणि नर्मदेच्या दक्षिण तीरावर आहे. मयुरेश्वर नावाचं मंदिर आहे आणि मर्दानाच्या पुढे 10 किलोमीटरवर पिपलेश्वर मंदिर आहे. तेथून पुढे 20 किलोमीटरवर मंडलेश्वर आहे. मंडलेश्वर कदाचित आपल्याला ऐकून माहिती असेल, आद्य शंकराचार्यांनी मंडन मिश्रांशी येथे वाद केला होता आणि तो वाद ते जिंकले होते आणि त्यानंतर मंडन मिश्रांनी आद्य शंकराचार्यांचं शिष्यत्व पत्करलेलं होतं. त्यामुळे त्यासाठी सुद्धा ह्या शहराची प्रसिद्धी आहे किंवा हे तीर्थ महत्त्वाचं मानलं जातं. पुढे खरगोन शहरापासून 45 किलोमीटरवर माहिष्मती किंवा आता ज्याला आपण महेश्वर म्हणून ओळखतो हे तीर्थ आहे. कार्तवीर्यार्जुनाची सुद्धा ही राजधानी होती. पुराणात त्याचा उल्लेख आपल्याला सापडतो. या माहेश्वरला 41 घाट आहेत. अतिशय महत्त्वाचं असं हे संपूर्ण नर्मदा परिसरामध्ये हे महत्त्वाचं स्थान मानलं जातं. या नगराला गुप्त काशी असंही म्हटलं जातं आणि महेश्वर नगरापासून 5 किलोमीटरवर सहस्रधारा हे स्थान आहे. महेश्वर अहिल्याबाई होळकर या इतिहासातल्या अतिशय महत्त्वाची जी आपली राणी आहे तिच्यामुळे सुद्धा हे ओळखलं जातं. तर ह्या महेश्वरच्या पुढे 5 किलोमीटरवर सहस्रधारा हे जे स्थान आहे तिथे असं म्हटलं जातं की कार्तवीर्यार्जुनाने ज्या वेळेला जमदग्नी ऋषींची खोडी काढली किंवा त्यांची गाय घेऊन गेला तो, त्यावेळेला परशुरामानी त्याला शिक्षा देण्यासाठी तिथपर्यंत परशुराम गेलेला होता. परशुरामाचं आणि कार्तवीर्यार्जुनाचं तिथे युद्ध झालेलं आहे माहिष्मती नगरीच्या वेशीबाहेर आणि तिथे कार्तवीर्यार्जुनाला जे दत्तकृपेने सहस्र हात मिळाले होते ते हात सापाचे फणे छाटावे तसे परशुरामाने आपल्या परशुनी छाटलेले आहेत आणि ते नर्मदेच्या पात्रात टाकलेले आहेत आणि त्या हातांच्या अस्थी बनलेल्या आहेत, त्या अस्थींच्या शिळा झालेल्या आहेत आणि त्या शिळांमुळे नर्मदा नदीचे प्रवाह या सहस्रधारा झाल्या, 1000 प्रवाह झाले आणि ते सहस्रधारा म्हणून तीर्थ ओळखलं जातं. म्हणजे जेव्हा आपण निरनिराळ्या तीर्थांचा उल्लेख करतो, निरनिराळ्या पुराणांमध्ये आपल्याला निरनिराळ्या आख्यायिका, निरनिराळ्या कथा ऐकायला मिळतात आणि त्या तीर्थाचं महत्त्व अधोरेखित केलं जातं त्याच्यामुळे की इतकी 5-5 हजार वर्षापूर्वी असलेली ही तीर्थ आजही त्यांच्यामध्ये ती ऊर्जा, ती स्पंदनं आपण अनुभवू शकतो. एखादा ज्याची आध्यात्मिक साधना उत्तम आहे तो त्याची अनुभूती उत्तम प्रकारे घेतो, त्याला ती व्हायब्रेशन्स जाणवतात आणि कदाचित आध्यात्मिक पातळी आपली चांगली नसेल तरी सुद्धा एक माणूस म्हणून आजकालच्या आपण मराठीमध्ये पॉझिटिव्ह एनर्जी ज्याला म्हणतो, सकारात्मक ऊर्जा जी आहे ती तिथे आपल्याला मिळते, जाणवते की ती शोधण्यासाठी, सकारात्मक ऊर्जा मिळण्यासाठी आज आपण इथे वणवण भटकतो. निरनिराळ्या डॉक्टरांना, मानसोपचार तज्ज्ञांना किंवा निरनिराळ्या मार्गांचा अवलंब करतो. ती सकारात्मक ऊर्जा आपल्याला त्या तीर्थस्थानी गेल्यानंतर सहजपणे प्राप्त होते. कारण त्या ऊर्जेमध्ये शक्ती, ऊर्जा म्हणजेच शक्ती, तो मोठाच्या मोठा एक स्रोत आहे. अनेक देव, अनेक ऋषी, स्वतः नर्मदा मैया या सगळ्यांची साधना, या सगळ्यांची मिळून तयार झालेली जी ऊर्जा ती मानवाला कुठल्या कुठे घेऊन जाते. पुढे निमाड जिल्ह्यात महत्त्वाचे म्हणजे ओंकारेश्वर आणि अमलेश्वर, 12 ज्योतिर्लिंगात सुद्धा यांचा समावेश आहे हे आपल्याला माहिती आहे.
मत्स्य पुराणात असा उल्लेख आहे की कुबेराने येथे 100 वर्ष तपस्या केली होती. त्यामुळे आता इथे सुद्धा जसं मांधाता राजा त्यांनी केलेल्या अनेक गोष्टींचा उल्लेख सापडतो, तसं कुबेराने केलेल्या तपाची एनर्जी सुद्धा त्या किंवा शिवाचा स्वतः स्वयंभू शिवलिंग तिथे असल्यामुळे शिवलिंगाची जी एनर्जी आहे ती आहे. त्याचबरोबर कुबेराने जी साधना केली त्याची ऊर्जासुद्धा इथे पाहायला मिळते. मंडला जिल्ह्यात जर आपण गेलो तर देवगाव, मंडला हे सगळं छत्तीसगड जिल्ह्यात आपल्याला पाहायला मिळतं. छत्तीसगड जिल्ह्यामध्ये अमरकंटक, मैया की बगिया, मैयाचं प्रत्यक्ष उगमस्थान असं जे म्हटलं जातं ते तिथे सुद्धा जी सगळा अमरकंटकचा जो परिसर आहे निसर्गरम्य, अतिशय उंचीवर असल्यामुळे निसर्गरम्य असा हा परिसर आहे. ज्वालेश्वरासारखं शिवलिंग तिथे आहे, स्वतः मैया तिथे उगम पावलेली आहे. कपिलतीर्थ तिथे आहे, कपिलधारा, दूधधारा, तिथल्या परिसराची परिक्रमा, पंचक्रोशीची परिक्रमा तुम्ही जर केलीत तरीसुद्धा तुम्हाला अतिशय पुण्य प्राप्त होतं असं म्हटलं जातं. मग अशा ह्या तीर्थांचं महत्त्व वेगळ्याने अधोरेखित करण्यासारखं नाही आहे, ते आहेच, ते आपल्या मनात जागृत आहे. पुन्हा पुन्हा सातत्याने अमरकंटकचं नाव ओठावर येणारच, तिथे जावंसं वाटणारच. तिथली वृक्षराजी आपल्याला बोलावते. तिथे अनेक नर्मदेच्या धारा असतात, त्यामुळे कदाचित परिक्रमा करणाऱ्यांना त्या ओलांडायची भीती असते. पण आपण जर परिक्रमेत नसलो तर तिथल्या निसर्गाचा मनमुराद आनंद आपण घेऊ शकतो. तिथली ऊर्जा पूर्णपणे आपल्याला घेता येते. जर अमरकंटक सारख्या ठिकाणी आपण साधनेला गेलो तर न भूतो न भविष्यती असं तप आपलं होतं आणि त्या साधनेचं मोठं पुण्य आपल्याला प्राप्त होतं. त्यानंतर मध्य प्रदेशातलं होशंगाबाद जिल्ह्यात बांद्राभान येथे वैश्वानराने तप केलं होतं. बांद्राभानपासून 10 किलोमीटरवर सूर्यकुंड येथे सूर्याने अंधकासुराला मारलेलं आहे. सूर्य म्हणजे काय? तेजाचं प्रतीक. साक्षात तेज म्हणजे सूर्य. आपण पंचमहाभूत बघतो, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. ज्या वेळेला आपण म्हणतो की नर्मदा मैयाची महती गायची आहे, त्यावेळेला आपण या पंचमहाभूतांना त्यांच्यापासून वेगळं करू शकत नाही. कारण ज्या महीच्या ठाई ही नर्मदा मैया आहे ते पृथ्वी तत्व. त्या पृथ्वी तत्वावरच ह्या सगळ्या मैयाच्या लीला आपण पाहतोय. त्यामुळे त्या पृथ्वी तत्वापासून आपण वेगळे होत नाही. जल, साक्षात जलतत्व म्हणजेच मैया. जलतत्वामध्ये जे अनेक गुण आहेत ते अनेक गुण घेण्यासाठी म्हणून नर्मदेची अर्चना करायची, पूजा करायची, स्तुती गायची. पृथ्वीचे अनेक गुण घेता येतात. क्षमा हा पृथ्वीचा गुण आहे, तो आम्हाला घ्यायला पाहिजे. मैयाचा गुण सुद्धा, मैया सगळ्यांना क्षमा करते. जलतत्वाचा गुण काय आहे? जे जे येईल ते सामावून घेणं. आम्ही कुणाला सामावून घेतो आमच्यामध्ये? ए जा दूर, तू नको येऊ. आमच्या घराचे दरवाजे सातत्यानेच बंद. असे जे पाण्याचे H2O एवढं आम्हाला माहिती आहे, जल म्हणजे पिण्यासाठी पाणी लागतं हे आम्हाला माहिती आहे. पण नर्मदेचा प्रवाहीपणा आमच्या विचारात आहे का, आचरणात आहे का? हा विचार नर्मदेच्या तीर्थावर सातत्याने जेव्हा राहतो, तिचा प्रवाह जेव्हा पाहतो, त्यावेळेला आपण असे प्रवाही आहोत का? एक काही काळ, काही मिनटं, काही सेकंद तुम्ही नर्मदेच्या प्रवाहाजवळ बसा. तो प्रवाह ज्या वेळेला वाहतो त्यावेळेला दुसरा कुठलाही विचार करू नका. मी कोण असाही विचार करू नका. फक्त त्या प्रवाहाकडे एकटक बघत राहा. काय नाही आहे त्या प्रवाहात? आपण त्याची शुद्धता बघितली, वैज्ञानिकदृष्ट्या असलेली पवित्रता बघितली, कारण अग्नितत्वापासून ती निर्माण झाली म्हणून. मग आणखीन काय गुण आहेत नर्मदेचे?
तर तिचा प्रवाहीपणा, तिचा सर्वसमावेशकपणा आणि हे सगळे गुण ज्या वेळेला त्या प्रवाहाजवळ आपण बसतो त्यावेळेला आपल्याला तीव्रतेने जाणवतात आणि मग असं वाटतं की अरे आपल्याकडे हे गुण आहेत का? जी विश्वबंधुत्वाची भावना नर्मदा किनारी दिसते, नर्मदा किनारी तुम्ही कोणाच्याही घरी जा, हसत मुखाने तुम्ही नातेवाईक असा नसा, कुणीही तुम्ही असा, कुठल्याही प्रांतातले असा, कुठलीही तुमची भाषा असो, तुमचा जो आदर सत्कार केला जातो तो आम्ही नर्मदेच्या पासून दूर राहणारे लोक करतो का? हा विचार नर्मदेच्या तीरी गेल्यानंतर सातत्याने मनात येतो. त्यामुळे ह्या नर्मदेकडून आम्हाला हे गुण पण घ्यायचे असतात. त्यामुळेच सूर्याने अंधकासुराला मारलं होतं. तो सूर्य म्हणजे तेजाचं प्रतीक, म्हणून मी हे जरा तेज तत्वाबद्दल काही सांगावं, आपतत्वाबद्दल काही सांगावं म्हणून आले. तेज तत्वसुद्धा सगळं जे हिणकस असेल ते जाळून टाकतो. सूर्य उगवल्यावरच आपल्याला एनर्जी मिळते, आम्ही ऊर्जावान होतो आणि कामाला लागतो. सूर्य मावळला की आमची ऊर्जाही खाली ढासळते, कंटाळा आला, थकलो बाई, आता झोपूया. तो तेज आहे, त्याने त्या अंधकासुराला मारलं. पुढे गौघाट, नान्नेर, भारकच्छ, पांडुद्वीप, पामली घाट, रामघाट, सांडिया, टिघरिया, कुंतीपूर, आवरी घाट, गोनी संगम, मेळा घाट, हंडिया. किती नावं घ्यावीत तीर्थांची. म्हणूनच म्हटलं की शब्दात बांधू नाही शकत आपण हिला. प्रत्येक पाऊल आणि पाऊल फक्त तीर्थच आहे. 14 कोटी पावलं पडतात असं म्हणतात त्या 3,500च्या परिघामध्ये. म्हणजे आमची सगळी पापच नष्ट होतात. 1-1 कोटीला पत्रिकेतलं 1-1 घर, 12 घरं असतात पत्रिकेला, शुद्ध होतं. मग चला ना, काही न करता आमची पत्रिकेतली घरं शुद्ध होणार असतील, सगळे ग्रह आम्हाला अनुकूल होणार असतील, तर आम्ही कशाला इथे बसलोय? चला उठा, जाऊ आपण त्या मैयाकडे. मैयाचं सान्निध्य सातत्याने घेऊया, त्यातला आनंद उपभोगूया. त्यानंतर नेमावर नाभिस्थान इथे सिद्धेश्वर मंदिर आहे. या सिद्धेश्वर मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की ह्याची जेव्हा आपण पूजा करतो रुद्राभिषेकाने, तर ह्या शिवलिंगावरती 11 धारेचं अभिषेक पात्र आहे. आणि ह्या शिवलिंगावरती ज्या वेळेला त्या 11 धारा एकदम पडतात त्यावेळेला त्या शिवलिंगातून नाद ऐकू येतो, ओंकाराचा नाद ऐकू येतो. आणि आपल्याला तिथे तो रुद्राभिषेक करता येतो. आपण तिथे पूजेला त्या गाभाऱ्यात जाऊन बसू शकतो, त्याची अनुभूती, त्याचा अनुभव घेऊ शकतो. मग इतकं जर आहे, साक्षात ओंकाराचा नाद आम्हाला ऐकायचा आहे, आमच्या मनाच्या गाभाऱ्यात तो साठवायचा आहे. चला जाऊया नेमावरला, नाभिस्थानी, तिथे बघूया, अनुभव घेऊया. अशा प्रकारे पावला पावलावर तीर्थस्थान आहेत. आणि पुण्य संचय करायचा असेल तर नर्मदा तीरासारखं दुसरं स्थान नाही असंच म्हणावं लागतं. नवविधा भक्ती आपण पहिल्यांदाच बघितली. त्या भक्तीतल्या कोणत्याही मार्गाचा आपण यासाठी उपयोग करू शकतो. जसं मी तुम्हाला म्हणतेय की नर्मदेच्या सान्निध्यात गेलं पाहिजे, पण आपण ह्या संसाराच्या मायाजालात जर गुंतलो आहोत तर कदाचित आमची पूर्वपुण्याही नाही, म्हणून असं सुद्धा होऊ शकतं की आम्हाला नर्मदा तीरावर जाता येत नाही. पण तुमच्या मनात कळकळ आहे तर कुणीतरी तुम्हाला नर्मदा जल आणून देईल. ते तीर्थ तुम्हाला घरबसल्या प्राप्त होईल. तिथे बसून नर्मदेला तुम्ही आराधना करा, तिची स्तुती गा आणि ते तीर्थप्राशन करा, तुम्हाला योग्य ते प्राप्त होईल. नर्मदेच्या लीलांचं श्रवण, कीर्तन, गायन, तिची सेवा, म्हणजेच नर्मदेच्या भक्तांची सेवा. प्रत्यक्ष तुम्ही नर्मदा किनारी नाही गेलात तरी नर्मदेच्या भक्तांची सेवा करू शकता.
आज इथे जे सगळे नर्मदा भक्त बसलेले आहेत त्यांची तुम्ही सेवा करू शकता. अहो काय आम्ही सेवा करणार का? एखाद्याचं घर लांब असेल तर तुम्ही म्हणू शकता चला मी तुम्हाला लिफ्ट देतो. ही तुमची नर्मदेचीच केलेली सेवा होईल. एखाद्याला म्हणू शकता की मी आज प्रसादाचं वाटप माझ्या खर्चाने करतो. ही नर्मदेचीच केलेली सेवा आहे. एखाद्या म्हणू शकेल की हॉलचं भाडं मी देईन. ही नर्मदेचीच केलेली सेवा. कुठल्याही रूपात ज्याला करायचं आहे ना तो ती सेवा कोणत्याही रूपात करू शकतो. इच्छा पाहिजे. इच्छा आहे तिथे मार्ग आहे. त्यामुळे तिच्याशी सख्यत्व आपल्याला जोडायचं आहे. मग तुम्ही तिला आई म्हणा, माता म्हणा, बहीण म्हणा, कन्या म्हणा. तुम्हाला ज्या स्वरूपात ती आवडते त्या स्वरूपात तुम्ही तिच्याशी नातं जोडा. काही हरकत नाही. कन्येबद्दल जास्त प्रेम असतं. मग ते मातेला असो किंवा पित्याला असो. शिवाचं आपल्या कन्येवर खूप प्रेम आहे. मग ते मातेला असो पित्याला असो. आपण जर पिता असू, नरदेह आपल्याला मिळालेला असेल तर आपण तिला म्हणावं की तू माझी कन्या आहेस. त्या कन्येप्रमाणे तिची सेवा करा. कन्या आजारी पडली तर पित्याचं काळीज नुसतं असं असं होतं. जीव धास्तावतो. कन्या सासरी निघाली तर आई रडत नाही एवढी पिता रडतो. मग कन्येचं नातं तुम्ही जोडा. मातेचं जोडा, बहिणीचं जोडा, जावेचं जोडा, सखीचं जोडा. काय जे जोडायचं ते जोडा. पण तिच्याशी आमचं सख्यत्व असलं पाहिजे आणि तिच्या कुशीतच आपल्याला जायचं आहे. शेवटी ही आस असली पाहिजे. तिची जवळीक आपल्याला साधली पाहिजे. तर आज आपण एक नर्मदाष्टक इथे बघणार आहोत. जसं नर्मदाष्टक शंकराचार्यांनी लिहिलं होतं तसंच तुम्हाला अपरिचित असलेलं एक नर्मदाष्टक तुम्हाला मी ऐकवते. पहा तुम्हाला आवडतंय का? देवासुरासुपावनी नमामि सिद्धदायिनी त्रिपुरदैत्यभेदिनी विशालतीर्थमेदिनी शिवासनी शिवाकला किलोललोलचापला तरंगरंग सर्वदा नमामि देवी नर्मदा विशालपद्मलोचनी समस्त दोषमोचिनी गजेंद्रचालगामिनी विदीप्त तेजदामिनी कृपाकरी सुखाकरी अपार पार सुंदरी तरंगरंग सर्वदा नमामि देवी नर्मदा तपोनिधि तपस्विनी स्वयोगयुक्तमाचरी तपःकला तपोबला तपस्विनी शुभामला सुरासनी सुखासनी कुताप पापमोचिनी तरंगरंग सर्वदा नमामि देवी नर्मदा कलौमलापहारिणी नमामि ब्रह्मचारिणी सुरेंद्रशेषजीवनी अनादिसिद्धधारिणी सुहासिनी असंगिनी जरायुमृत्युभञ्जिनी तरंगरंग सर्वदा नमामि देवी नर्मदा मुनीन्द्रवृन्दसेवितं स्वरूपवह्निसन्निभं न तेजदाहकारकं समस्ततापहारकं अनन्तपुण्यपावनी सदैव शम्भुभावनी तरंगरंग सर्वदा नमामि देवी नर्मदा षडंगयोगखेचरी विभूतिचन्द्रशेखरी निजात्मबोधरूपिणी फणीन्द्रहारभूषिणी जटाकिरीटमण्डनी समस्ततापखण्डनी तरंगरंग सर्वदा नमामि देवी नर्मदा भवाब्धिकर्णधारके भजामि मातुतारके सुखंगभेदछेदके दिगंतरालभेदके कनिष्ठबुद्धिछेदिनी विशालबुद्धिवर्धिनी तरंगरंग सर्वदा नमामि देवी नर्मदा समष्टि अंडखंडनी पाताल सप्तभेदिनी चतुर्दिशा सुवासिनी पवित्र पुण्यदायिनी धरामरा स्वधारिणी समस्त लोकतारिणी तरंगरंग सर्वदा नमामि देवी नर्मदा तरंगरंग सर्वदा
नमामि देवी नर्मदा। नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर। मैया कोणती कशा प्रकारे कोणावर कृपा करते हे आपण अनेक तटांवर जेव्हा हिंडून आलो तेव्हा बघितलं की ती त्याच्या तटावर गेल्यानंतर, नर्मदेच्या तटावर गेल्यानंतर जी तपस्साधना अनेकांनी केली त्यांना तिने योग्य ते फळ दिलंच, अपेक्षित फळ दिलंच। कामना धरून तुम्ही गेलात तर ती तुमच्या कामनाही पूर्ण करते, पण कामना अशी हवी, शाश्वत तत्वाला सत्याला धरून असलेली कामना तुमची असेल तर ती तुम्हाला हा भवसागर तारून निश्चितपणे नेते, यात कुठलीही शंका नाही। नर्मदेच्या कुशीतील ऊब अत्यंत दिव्य आहे, परंतु हेही तितकंच खरं की ती ऊब सहजासहजी प्राप्त होत नाही। त्यासाठी साधना, तप, तपश्चर्या, जप, दानधर्म हे करावंच लागतं। आणि ह्या सगळ्यामध्ये हे सगळं टिकून राहण्यासाठी, आपलं तप, आपली साधना टिकून राहण्यासाठी सद्गुरू भक्तीचं पुण्य गाठी असावं लागतं। आणि ज्याची सद्गुरू भक्ती दृढ असते त्याला नर्मदा मैया निश्चितपणे आपल्या कुशीमध्ये आश्रय देतेच देते। सद्गुरू भक्तांवरती नर्मदा मैया कृपेचा वर्षाव करते, त्यामुळे आपल्याला सद्गुरूही हवेतच। सद्गुरूचं सान्निध्य असेल तर ही मैया आपल्याला कुशीत घेईल आणि आपले सगळे कलिमल नाहीसे करेल। आणि म्हणून त्या नर्मदेला म्हणूया, नमो नर्मदा माई रेवा, पार्वती वल्लभ सदाशिवा। नमो नर्मदा माई रेवा, पार्वती वल्लभ सदाशिवा। नमो नर्मदा माई रेवा, पार्वती वल्लभ सदाशिवा। नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर। मला दिलेल्या वेळात मला जेवढं तुमच्यासमोर मांडता आलं तेवढं मांडलं आहे। केली तेवढी कटकट नेटकी की गोड माहीत नाही, पण ती तुम्हा सर्व माऊलींनी गोड करून घ्यावी ही तुमच्या चरणाशी विनंती। आणि नर्मदेच्या सान्निध्यात पुन्हा पुन्हा आपण येऊया, पुन्हा पुन्हा या मैयाच्या लीला गाऊया असं म्हणून मी इथे तुम्हा सर्वांना पुन्हा पुन्हा नमस्कार, वंदन आणि मी इथेच विरमते। बोला नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर।